गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो आज सेकंड डे चालू झाला आहे आणि आता आम्ही चाललोय कुठे कुठे. तुळजापूर, सिद्धरामेश्वर मंदिर, अक्कलकोट आणि अजून एक ठिकाण आहे. ओके. सो मी पण साडी घातलेली आहे. सगळ्यांनी साडी घातली. हाय गुड मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुप्रभात मित्रांनो. ओ माय गॉड. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग. घरी आहोत, भुकेलेले आहोत आणि त्यात माझा उपवास आहे. हे सांगायची गरज आहे का प्रत्येक टायमाला? कालपासून तो पोरगा नुसता आली माझा तुला उपवास घेऊन आहे, बघ कसा माझा आला. उपवास आहे, माझा उपवास आहे करतो. हे बघा गाईस इकडे Late हे लेट comers. झाले लेट कमर्सला कसे घेऊन येतात धावत धावत. असं वाटतंय बाई, बिचारा सगळं काय घेऊन नाही. आलाय. कोणती छत्री? बेशो म्हणजे छत्री कॅरी करायला छत्री घेऊन सांगितलेली नाही आलाय. तर आम्ही छत्री आणली आणि माणसाने छत्री नाही आणली अय्यो. आणि हे आता माझ्या छत्रीमध्ये किती खोटा बोलतो. मी छत्री आणली ह्यानी छत्री नाही आणली आणि माझ्या छत्रीमध्ये आलाय हा. आणि आम्हाला आता चालत जायचंय. आता आम्ही पोहोचलो भूषण. आहोत इथे मंदिराच्या इथे सिद्धरामेश्वर मंदिर हे तुम्ही बघू शकता इकडे असं. सिद्धेश्वर महाराज होते ना, ते 68 शिवलिंग स्थापन केले आणि त्यानंतर सोलापूरची प्रोग्रेस व्हायला लागली. आतमध्ये सिद्धेश्वर महाराज आहेत ना, त्यांची जागृत समाधी आहे. तर फायनली आम्ही अक्कलकोटला आलोय. अक्कलकोट इज हियर. सो गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहे अक्कलकोटला. मस्तपैकी आमचा नाश्ता झाला. आम्ही सुंदरशी मिसळ पाव खाल्ला आणि खिचडी खाल्ली. माझा खाल्ली. उपवास आहे गाईज आज, हा. तर त्यामुळे मी खिचडी खाल्ली. तर आपण एकत्र एकदा बोलूया. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. आज माझा उपवास आहे म्हणून मी खिचडी खाल्ली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा अपेक्षा माने इकडे आहे उभी. तिची हाईट पोहोचते का? हा पोहोचली. बरोबर. अन्नछत्राच्या बाजूला शमी गणेश मंदिर आहे आणि अन्नछत्राच्या अपोजिट साईडला वटवृक्ष मंदिर आहे. आता सगळे आपण वटवृक्ष मंदिरात जाणार आहे. हे रुद्राक्षाने बनवलेली पेंटिंग आहे स्वामींची. किती सुंदररित्या बनवले बघा. छान वाटतंय, खूप छान प्रसन्न असं वातावरण आहे. खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण आहे. आता आपण प्रसाद घ्यायला आलो आहोत. लवकर तुम्ही प्रसादाचा लाभ घेऊयात सगळे मिळून. मी नाही जेवत कारण आज माझा उपवास आहे श्रावणी शनिवारचा, त्यामुळे मी जेवत नाहीये आणि ही लोक जेवतात. जाऊ का? नको ना, आउट झाला ना. हा आमचा प्रथमेश. ओ ओ ओ ओ ओ आ दे स्टेप स्टेप. आज माझा उपवास अरे, आहे बघ म्हणून हा. मला झोप येते. अरे जा रे. जसं अक्कलकोटचं आमचं झालं दर्शन, तसंच आता आम्ही तिकडून निघालो आणि ऑलमोस्ट हाफ ॲन आवर नंतर आता आम्ही इकडे आलेलो आहोत. तुम्हाला इथे आलेलं असं सुंदर मंदिर आहे. तुम्हाला दाखवते हे बघा. 5x आतमध्ये खूप मोठं. त्याचं दर्शन घ्यायचं. बाजूला 1008 शिवलिंग स्थापन केलेली आहे. 5 मोठी साप आहे. त्याच्यातून आतमध्ये जायचंय, दर्शन घ्यायचं आणि पुन्हा रिटर्न यायचं. ओके, आता मंदिर
आता ह्या नागाच्या फण्यातून आपण जाणार आहोत. चला नागाच्या फण्यात. ओ भाई साहब, वेलकम टू. हे बघा गाईज, तुम्हाला हे शिलिंगकडनं दिसतील 1 2 3 असे 1008 आहेत. तुम्ही इथे बघू शकता किती सारे हे ऐका सर्वांनी, आपण आहे ना आता तुळजापूरमध्ये आहे. ओके, मंदिरात आतमध्ये गेल्यावर कोणत्या पण ब्राह्मणाच्या पुजाऱ्याच्या नादाला लागू नका. दागिने मोबाईल नीट ठेवा, कळालं? इथून डायरेक्ट आहे ना आधी पासच्या लाईनीत जायचंय. 200 रुपयाचा पास, सुट्टे पैसे आहेत सर्वांकडे ना, 200. निघूया सर्व. छत्रपती शिवाजी महाराज की आता आम्ही वीर तपस्वी महाराजांचं दर्शन घेऊन इथे तुळजापूरच्या मठात आलेलो आहे दर्शन करायला. तुम्ही इथे बघू शकतात. हे बघा, इकडे मंदिर आहे आणि आता इकडे सगळे असे लाईनीत ॲज युजल सगळे घ्याना करताय. कुठे चाललो आता आम्ही? काय बोलतो? गाईस पास काढायला जायचं आता आम्हाला. दर्शनासाठी पास काढायला जावं लागणार. आम्ही चुड्या भरल्यात. खूप मस्त वाटतं. आम्ही सगळ्या पोरींनी चुडा भरलेला आहे. आम्हाला असं नुसता आवाज खणखण फीलिंग. सो हाय गाईज, आमचं दर्शन झालेलं आहे इकडे देवीचं आणि त्याच्यानंतर आता मी बांगड्या भरल्या आहेत. आता आम्ही निघणार आहोत. ट्रॅव्हल्स आमची गाडी पुढे लावलेली आहे. सो इथून बाय वॉकिंग आम्ही जाणार आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट जेवायला जाणार आणि मग रूमवर जाणार. काय बोल? बाय मंडळी. आता आम्ही जेवायला आलोय चतुर्थी हॉटेलमध्ये आणि फायनली माझा उपवास सुटणार आहे. हो, ह्याचा उपवास सुटणार आहे. एक्सपेक्टेशन लीड्स टू डिसअपॉइंटमेंट. हे असं बोलून मला अपेक्षा करून काही अपेक्षा नाही. अपेक्षा ठेवू नको. अपेक्षालाही अपेक्षा करून अपेक्षा नाही हव्या, तर अपेक्षाने अपेक्षाच ठेवू नये आणि अपेक्षाने ही सुद्धा अपेक्षा ठेवू नये. तर मंडळी इकडे फायनली जेवण आलंय. उपास सुटत आहे. प्रथमेशचा उपास सुटत आहे. प्रथमेशचा उपास सुटायचा आहे. सुटत आहे प्रथमेशचा उपवास.